गरिबांचा नेता, दिव्यांगांचा नेता. आम्ही त्याला भीत नाही, विचार आमच्या डोक्यात येत नाही. वेळात वीर दवडलं सात पुण्याची फौज जेव्हा 40,000 लोकांवर तुटून पडतं तेव्हा 40,000 फौज आम्ही पाहतो त्या 7 लोकांची तळपती तलवार पाहून माग पावलं टाकतं. हे हमारी जीत है, ये विचारधारों से चलते हैं आणि त्या विचारानं आम्हाला समोर जायचं आहे. मित्र, येत्या काळात सुद्धा आम्ही आता विधान परिषद मध्ये गेलोय. कर्मचाऱ्यांचे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या 3 अटी रद्द केल्या. संगणक परिचालकांसाठी आम्ही आवाज उठवला. मंत्र्याला आम्ही पाहतोय खोटं बोलत होतं, आम्ही सांगत होतो खोटं बोलू नका. आरोग्य मंत्र्याकडे आम्ही सांगितलं का दिव्यांग मंत्र्याला दिव्यांगासाठी स्पेशल खाटा असल्या पाहिजे. त्याने सांगितलं आम्ही GR काढतो. फिनलिमिंग बाबत आम्ही बोललोय. आकाश पुणकर जे मंत्री आहे त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेतोय. 4 दिन में कहा तक जा रहे हैं. लोकांनी 2-3, 4-4 वर्ष झाले माहितच नाही कुठून रस्ता चालला कुठून निघाला. 4 दिवसात आपण चौफेर. मग माझ्या खासगी शाळा ज्या काही जास्तीचे पैसे घेत. मेळघाटातल्या मजुराचे हाल कसे होत. शेतमजुरासोबत न्याय झाला पाहिजे हा आवाज आहे. आम्ही तिथं उठून ताकदीनं, असं नाही आहे पायजा साहेब म्हणा, पायजा साहेब नाही करा लागते. नाहीतर आमची भाषण असते भाऊ पाहिजे हो थोडस जमून टाकजा आमचं. सहायच्या काय भीक मागायला चाललं. सत्ता कोणाची असू दे, पण ज्या विचारानं कार्यकर्त्यानं आम्हाला घडवलं, ज्या विचारानं कार्यकर्ता आमच्या सोबत राहिला, तो विचार आम्ही सांगतोय कधीही पडू देणार नाही. औषध नवशा गौशा असतातच कार्यकर्ते, उसमें ज्यादा ख्याल मत देना. पण मला विश्वास आहे जमिनीवरचा वार्डातला शेवटचा कार्यकर्ता जात पात धर्म पडून विचारानं ताकदीनं माझ्यासारख्या माणसानं 4 वेळेस निवडून आले. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्याची कृपा आहे. तुम्ही सगळ्यांना मेहनत घेतलेली आहे. नाही तर जमते काय बे बाबा. बगर पक्षाचं, बगर जातीचं, बगर धर्माचं, बगर झेंड्याचं तुम्ही आम्ही सगळ्यांना प्रयत्न केले आणि 20 वर्ष या मतदारसंघातल्या लोकांना मला निवडून दिलं. हे काही कमी नाही आहे. अब गिर गया तो हम थोडे नाराज थे, लेकिन नाराजी कायम रहने वाली नाही. त्या अचलपूरचं नाव महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या आम्ही पाहतो टोकापर्यंत नेण्याचं काम आम्ही करू. अतिशय चांगल्या पद्धतीनं काम पुन्हा आपण सुरू करणार आहोत. मला हे जावं लागतं आपल्या सर्वांचं खास करून. तुम्ही ज्या प्रेमानं आवडीनं इथं आलात, त्या विचारानं इथं आलात, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्याचं. काही लोकांना उभं राहावं लागलं असेल, काही लोक तिकडेच उभे राहिले असेल. तुम कहाँ खड़े हैं कहाँ बैठे इससे ज्यादा मतलब नहीं होता. तुम किस विचारधारा से बैठे हैं ये बहुत महत्वपूर्ण होता है. आणि तुम्ही ज्या विचारानं इथं आमच्या सोबत आहात मित्र हो, जवळचा परका दूरचा मोठा आणि लहान हे आमच्या डोक्यात कधीच येत नाही. जे काय ते सगळे आपले म्हणून आपल्याला काम करावं लागेल, मेहनतीनं काम करावं लागेल. गट वाढला, संघटना वाढली, ताकद वाढली तर गट पडतात. गट पडण्यात जिथं पडत असेल तिथंच ते ठेचावं लागत, त्याला थांबवा सुद्धा लागत. कारण आपल्यावर फक्त अचलपूरची जबाबदारी शिंदे साहेबांना दिली, आपल्यावर पूर्ण विदर्भातली जबाबदारी दिली, मला आमदारकी दिली आणि विदर्भाचं प्रमुख पण केलं. आज साधी गोष्ट नाही आहे. आणि त्या विश्वासानं आम्हाला तुम्ही आम्ही सगळे विसरून ही विदर्भात आम्ही पाहतोय शिवसेनेची खऱ्या अर्थानं मूठ मजबूत करायची आहे. आपण त्याच्यासाठी सगळेजण माझ्या सोबत ताकदीनं उभे राहणार अशी विनंती करतोय, अपेक्षा करतोय. आपल्या सर्वांचं जनता गुच्छेर भेटले नाही, अजून 4 कार्यक्रम तिकडे आहे आणि म्हणून आपण नेहमी भेटतच राहतो. पुढच्या वर्षी मी हा विचार केला का एकाच ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा, दिवसभर एकाच ठिकाणी बसलं राहायचं, म्हणजे लोकांना थोडा भेटीगाठी होते, सगळ्यांचा चर्चा होतं आणि एका ठिकाणी घेऊन घेतलं म्हणजे बऱ्यापैकी ते सगळ्यांच्या भेटी होते. सगळे झाले. राजेंद्र भाऊ गोरल्या, मनोज नंदवंशी सोबत